हॅलो विद्यार्थी मित्र, तर नवोदय 2025चा निकाल कधी लागणार याची सगळ्याला उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे संभावित कट ऑफ पण आपल्याला माहीत पाहिजे. मी आधीच सांगितलं की तुम्हाला कागदपत्र सगळे तयार ठेवायचे, कारण निकाल लागले की आपल्याला लगेच कागदपत्र पाहिजे असतात. आता जे कागदपत्र आपल्याला जास्त वेळ लागणार आहेत ना, ते आधी काढून घ्यायचे. मी त्याच्याबद्दलच जास्त सांगतो. बाकी जे जास्त दिवस लागणार नाही किंवा शाळेकडून भेटतील त्याचा आपल्याला पुढे भेटून जातील, पण जे कागदपत्र लागणार आहे त्याची पण माहिती आपण थोडक्यात घेऊ. तर नवोदय 2025चा जो निकाल लागण्याची शक्यता आहे तो पुढच्या महिन्याच्या 15 मार्च ते 25 मार्च या दरम्यान लागणार आहे. 15 मार्च ते 25 मार्च या दरम्यान तुमचा नवोदयचा निकाल लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता आपण पाहू की संभावित कट ऑफ काय होणार. याच्या आधीच आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले, परंतु भरपूर जणांचे मार्क्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी मेन्शन केल्यामुळे आपल्याला एक थोडासा अंदाजा जास्त येतो. कारण जेवढे जास्त जणांनी आपल्याला मार्क्स सेंड केलं त्या आकारमानानुसार आपण सांगू शकतो की एवढी कट ऑफ जाऊ शकते. ठीक आहे. ते एक संभावित कट ऑफ मला एक थोडंसं लक्षात आली की ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला 4 भागामध्ये विभागायचं. मुलं, याला आपण मुलं मुली करण्यापेक्षा याला ग्रामीण, शहरी आणि ग्रामीण करू. शहरी आणि ग्रामीण. आता शहरीमध्ये मुलं आणि मुली दोघांची कट ऑफ आहोत. शहरीमध्ये मुलं आणि मुली. तसंच ग्रामीणमध्ये मुलं आणि मुलांची कट ऑफ आपण पाहून घेऊ. मुलं मुली. ओपन कॅटेगरीतल्या मुलाची जी कट ऑफ आहे ती अंदाजे जाण्याची शक्यता आहे आपली 90 ते 95 मार्क राहण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला 95 किंवा त्याच्यापेक्षा जास्त भेटले तर अतिशय चांगली बाब आहे, कारण तुमचा नंबर लागण्याची शक्यता फारच जास्त आहे. 90च्या वरी पण शक्यता भरपूर जणांची आहे की नंबर लागू शकतो. आता मुलींची आहे शहरी भागातले, ती आपल्याला 87.5 ते 95 मध्ये त्यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. म्हणजे 87 त्यांची कट ऑफ 87.5 ते 95 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तसंच ग्रामीण भागातील मुलं आणि मुली यांची जर कट ऑफ पाहिली, यांची ग्रामीण भागातल्या मुलांची कट ऑफ जाऊ शकते आपली 87.5 ते 93.75 एवढी कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या मुली असतील तर त्यांची कट ऑफ 86.25 ते जवळजवळ 92.5 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. सगळं व्यवस्थित दिसते. तर एवढी त्यांची कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता आपण ओपन कॅटेगरीच्या नंतर आपण ओबीसी कॅटेगरीचे जे मुलं आहेत ते पण पाहून घेऊ. ही जी कट ऑफ आहे ती कमी जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे मी जास्त याचा डिफरन्स घेतलेला आहे. कारण जसा मला कमेंट बॉक्समध्ये मार्क्स आले त्यानुसार मी केलं. त्याच्यामुळं कमेंट बॉक्समध्ये आपले मार्क जिल्हा हे टाकत जा. ठीक आहे. मुलगा आहे, मुलगी आहे, ग्रामीण आहे, शहरी, ह्या गोष्टी टाकत जा. कॅटेगरी टाकायची, शहरी आहे का ग्रामीण आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, मुलगा किंवा मुलगी, एवढ्या 3 गोष्टी तुम्ही टाकत जा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक अंदाजा येऊ शकतो की कट ऑफ काय राहू शकतो. त्याच्यानंतर ओपन नंतर ओबीसी कॅटेगरीचं आपण जर इथं पाहिलं, ओबीसी कॅटेगरीची कट ऑफ जाऊ शकते 87.5 ते
93.75 किंवा 95 पण म्हणू शकता. तर ओबीसीच्या जे मुलं आहेत त्यांची कट ऑफ शहरी भागातली अशी असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. पहा हे 87.5 आणि 93.75 आता हे प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळं राहते. काही जिल्ह्याची तुम्हाला 87, 88, 89 दिसल, काही जिल्ह्याची तुम्हाला 92 पण दिसल कट ऑफ. आता प्रत्येक जिल्ह्यावाईज ही कट ऑफ वेगळी राहणार आहे, पण अंदाज आहे की ह्या मार्क्समध्येच तुमची कट ऑफ राहण्याची शक्यता. जर मुली असतील तर त्यांची कट ऑफ 85 ते 92.5 मध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता आहे ओबीसीच्या मुलींची शहरी भागातला. तेच मुलं जर असतील ओबीसीचे आणि ग्रामीण भागातले असतील तर त्यांची कट ऑफ राहण्याची शक्यता आहे 85 ते 93.75. आणि जर मुली असतील ग्रामीण भागातल्या त्यांची कट ऑफ राहण्याची शक्यता आहे 83.75 ते 91.25 ही त्यांची कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. अजून कट ऑफ ही जी राहते पुन्हा तेच सांगतो, प्रत्येक जिल्ह्यावाईज ही वेगवेगळी कट ऑफ राहणार. कदाचित तुमच्या जिल्ह्याची कट ऑफ एखाद्या जिल्ह्याची कट ऑफ कमी पण जाऊ शकते, एखाद्याची जास्त पण हीच रेंज शक्यतो राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ओबीसी नंतर आपल्याला माहिती आहे की हे पहा हे जे नवोदय विद्यालय राहतात हे राष्ट्रीय यांचं जे राहतात राष्ट्रीय कंट्रोल राहतं. ठीक आहे. म्हणजे राज्यस्तरीय नसतं, त्याच्यामुळे फक्त याच्यात 4च कॅटेगरी राहतात, ओपन, ओबीसी, एसटी आणि एससी. ह्या 4च कॅटेगरीमध्येच राहते. कारण याचं कारण असंच आहे, कारण हे राष्ट्रीय याचं जे राहते नियोजन राष्ट्रीय म्हणजे राज्य पातळीवर न करता हे केंद्र पातळीवर याचं नियोजन होतं. त्यांच्याकडून शिक्षक भरती वगैरे सगळं होतं. त्याच्यामुळं हे सगळे जे कट ऑफ आहेत सर्वांचा भरपूर कॅटेगरीज वेगवेगळ्या आहेत. तर आपल्या फक्त इथं 4 प्रमुख कॅटेगरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एससी आणि एसटीचं पाहू. पहिले एसटीची कॅटेगरीचं पाहू. एसटी कॅटेगरीतले जर मुलं असतील तर तुमची कट ऑफ आपल्याला 85 ते 92.5 मध्ये पाहायला मिळेल. आणि मुली जर असतील तर त्यांची कट ऑफ 92.5 ते 90 मध्ये आपल्याला कट ऑफ दिसेल. 90. ग्रामीण भागातले मुलं आणि मुली असतील एसटी कॅटेगरीतले तर मुलांची कट ऑफ आपल्याला 82.5 ते 90 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या नुसार राहणार आहे. तसंच मुलींची कट ऑफ राहणार आहे 80 ते 87.5. प्रत्येक जिल्ह्यानुसार ती कट ऑफ राहणार. आता एसटी नंतर आपण पाहू एससी कॅटेगरीची कट ऑफ काय राहू शकते. एससी कॅटेगरीची कट ऑफ आपली राहण्याची शक्यता आहे. मुलं असते ठीक आहे शहरी भागातली तर त्यांची कट ऑफ 81.25 ते 90 मध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि मुलींची कट ऑफ काय राहू शकते 80 ते 87.5 मध्ये तुमची कट ऑफ राहू शकते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या जर मुली असतील तर त्यांची कट ऑफ 77.5 ते 85 मध्ये राहू शकते. 85 मार्क आहेत ग्रामीण भागातल्या मुली हे तर समजा की लागूनच गेला एससी कॅटेगरीतला. आणि मुलं हे थोडं चुकलं. ठीक हे मुलं आहेत. ठीक आहे. मुलींचा अंदाजानं सांगितलं. मुलांचा आहे 80 ते 87.5 आणि मुलींचा आहे 77.5 ते 85 मध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता. तर अशा प्रकारे आपण कट ऑफचं जे आहे
संभाव्यता ती आपण सांगेल. त्याच्यानंतर आपण पाहू की डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र आपल्याला काय काय लागतील ते पाहू. पहा, मेन डॉक्युमेंटच मी सांगतो, बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला भेटून जातील रिझल्ट नंतर, जसं की TC, मार्कशीट, मार्क मेमो पण राहू द्या, तिसरी पासून तिसरी चौथी पाचवीची, ठीक आहे. तर त्या गोष्टी तर तुम्हाला शाळेकडून भेटून जातील. तिसरीचा नसलं तरी ते शाळा तुम्हाला उपलब्ध करून देईल, चौथीचं पण देऊन टाकेल. पण तुमची शाळा तिसरी पासूनच ग्रामीण भागात असली पाहिजे आणि आई किंवा वडील पैकी कोणीतरी एक ग्रामीण भागातचं रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे, ठीक आहे. रहिवासी प्रमाणपत्र एक पाहिजे, एक तलाट्याचं पण पाहिजे तिथलच्या, ठीक आहे, ते पण पाहिजे. तर इथं आपण महत्वाचे जर कागदपत्र पाहिले, ठीक आहे. कागदपत्राच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नाही तर ती सांगून जायचंच आहे की तुमचा मोबाईल पहिला आहे की मोबाईल. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता बाकी गोष्टीमध्ये मोबाईल नंबर आता हे सर मोबाईल नंबर काय आहे? मोबाईल नंबर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जो रजिस्टर्ड केलेला आहे मोबाईल, कशासाठी? जेव्हा तुम्ही फॉर्म भरत होते त्यावेळेस जो पण मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर्ड केला होता तो तुम्हाला चालू ठेवायचा. एखाद्या वेळेस रिचार्ज केला असेल किंवा न केला असेल. आणि रेंज येते का नेहमी पाहायचं. जर रेंज येत नसेल तर जेव्हा रिझल्ट आहे त्या टाईमला तुम्ही जिथे रेंज आहे तिथे जाऊन एकदा तरी दिवसातून 1 किंवा 2 वेळेस सकाळ संध्याकाळ तुम्हाला तिथे जाऊन पाहायचं. रिझल्ट लागला त्या दिवशी तर नक्कीच. रिझल्ट कधी लागला ते तर आपल्याला सगळ्याला माहीतच पडेल की तारीख काय आहे काय नाही. तर तुम्ही काय, जर तुमच्या गावामध्ये जर रेंज येत नसेल तर तुम्ही तालुक्याच्या प्लेसला जाऊन तिथे काय करू शकता, रेंज तुम्हाला येऊन जाईल. तर मोबाईल नंबर तोच नंबर पाहिजे जो आपण रजिस्टर्ड केला. ही सगळ्यात महत्त्वाची. आणि रेंजमध्ये पाहिजे, रिचार्ज पाहिजे, चालू कंडिशनमध्ये पाहिजे. रिचार्जच नाही केला तर काय आपल्याला मेसेज येणार आहे का 90ला नंबर लागला? नाही. आता मी हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे, ठीक आहे. कारण ग्रामीण भागातले 80 पैकी 60 मुलं हे ग्रामीण भागातले असतात आणि 20 मुलं हे शहरी भागातले. म्हणजे शहरी भागामध्ये खूपच कमी नंबर आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटमध्ये दुसरी गोष्ट आहे की आधार कार्ड तुम्हाला सगळ्यांचं पाहिजे. आधार कार्ड मुलाचं पण पाहिजे आणि आई वडील पण पाहिजे. या सगळ्यांचे आधार कार्ड तुम्हाला तयार ठेवायचे, ठीक आहे. अपडेट करून ठेवायचे जाऊन, ठीक आहे. आताच करायचं आहे, ठीक आहे. नंबर 3 आहे की तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र काढून ठेवायचं. नंबर 4 महत्वाचं डॉक्युमेंट म्हणलं तर जातीचं प्रमाणपत्र होते. जातीचं प्रमाणपत्र याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, फक्त कास्ट सर्टिफिकेट लागते. कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट लागत नाही. याला डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो. डोमासाईल, ठीक आहे, सर्टिफिकेट. नंबर 5 जर तुम्ही अपंग असाल तर अपंग असल्याचं सर्टिफिकेट. कागदपत्र सर्टिफिकेट, ठीक आहे. एवढ्या गोष्टी तर तुम्हाला पाहिजे. तुमचा रिझल्ट लागलेला ते तर नंतर भेटेल, TC पण नंतरच भेटेल. तिसरी चौथीची मार्क्स मेमो असेल तर ती पहा, शोधून ठेवा. नाही सापडत असेल तर शाळेला संपर्क करा. आम्हाला एवढी मार्क मिळण्याची शक्यता आहे आणि शाळा तुम्हाला उपलब्ध करून देईल. 5वीचं काय अजून परीक्षा झाल्या नाही तर 5वीचं आपल्याला काही भेटणार नाही. तर ह्या काही गोष्टी तुम्ही तयार ठेवायच्या. आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, अपंग असल्याचं प्रमाणपत्र. ह्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या, ज्या की जास्त वेळ घेणाऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. अजून काही माहिती असेल,
ठीक आहे. काही माहिती जर सांगायची असेल तर तुम्हाला लक्षात राहू द्या की एकूण ज्या सीट राहतात त्या 80 सीट राहतात. ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले जर पाहिलं, ग्रामीण आणि शहरी याच्यामध्ये 3 राहतात जे अपंग व्यक्ती आहे त्याच्यासाठी. ग्रामीण भागातले जर मुलं पाहिले आणि मुली पाहिले, मुलं मुली, शहरी भागातले मुलं आणि मुली पाहिजे. ग्रामीण भागात 60 सीट राहतात, शहरी भागात 20 सीट राहतात. ठीक आहे. ग्रामीण भागातल्या मुली कमीत कमी 18 मुली पाहिजे, शहरी भागातल्या मुली कमीत कमी 9 मुली पाहिजे. मुलं ग्रामीण भागातले तुमचे लागू शकतात 11 जास्तीत जास्त, आणि मुली शहरी ग्रामीण भागात शहरी भागातले मुलं हे 9 नाही, हे 6 आहे. हा ठीक आहे, हे 14. शहरी भागातले 14 मुलं लागतात आणि मुली कमीत कमी 6 पाहिजेत. मुली कमीत कमी 6 पाहिजे, 6 पेक्षा जास्त असू शकतात. आणि इथं 21 मुली, आणि इथं येतील तुम्हाला 60 मधले 21 गेले किती राहतील बघा. हे 6 आहे, 6 आहेत तर 27 पैकी 6 गेले 21, आणि बाकीचं आपण 39 मुलं अशा प्रकारे ते असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 9 त्रिक 27, 27ला हे थोडंसं प्रमाण कमी जास्त असू शकते, ते 7 असू शकतात. ठीक आहे. फक्त एक अंदाज सांगितलं. मुली कमीत कमी किती पाहिजे आपल्याला? 27 मुली पाहिजे. काही कमी जास्त होऊ शकते, इथलचे 7 असू शकतात, इथलचे 20 असू शकते. ठीक आहे. इथलचे 13 असू शकतात, इथलचे 38 असू शकतात. ठीक आहे. हे 40 असू शकतात. हे कमी जास्त असू शकते एखाद्या सीटचं. पण ढोबळ मानानं पाहिलं तर 27 कमीत कमी 27 पेक्षा जास्त मुलींनी जर मार्क चांगले घेतले तर 27 पेक्षा जास्त मुली पण लागू शकतात. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील, काही भाग कव्हर झाला नसतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण जर एखादी गोष्ट आपण सांगायचं विसरलो असेल तर ती नक्कीच आपण येणाऱ्या आपल्या यूट्यूबचा व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपण टिक कव्हर करून घेऊ. ठीक आहे. आणि रिझल्टची वाट आपण सगळेच पाहतो. ठीक आहे. मार्क चांगले पडले असतील तर नक्कीच तुमचा नंबर लागेल, आणि ज्यांना मार्क कमी पडले आहे त्यांनी पण खचून जायचं नाही. ठीक आहे. अजून जोमानं सुरुवात करायची. 90ला नंबर नाही लागला म्हणजे काय सगळं जग संपलं असं नसतं. ठीक आहे. पुढे जाऊन भरपूर परीक्षा आहेत. ओके. तर 90ला फक्त एक आहे की बाबा तिथे तुम्हाला चांगलं शिकवणारे टीचर्स वगैरे चांगले भेटतील. पण जर 90ला जरी नंबर नाही लागला आणि तुम्ही खूप अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच आयुष्यात सक्सेसफुल होसाल, त्यात काही शंकाच नाही. तर 90ला लागला तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला तिथे भरपूर सराव करून घेतला जाते. जरी नाही लागला तरी तुम्ही घाबरायचं नाही, कारण बरेच जण असं होतं की बाबा 90ला नाही लागलं तर निराश व्हायचे. पॅरेंट्स लोकांचे बरेच कमेंट बॉक्समध्ये असतात की काही ज्यांना मार्क कमी पडले त्यांच्यासाठी पण सांगा. तर मार्क कमी पडले तरी तुम्ही असं निराश व्हायचं नाही, अजून अभ्यास करायचं, कंटिन्यू अभ्यास करायचा. ज्या परीक्षा आहेत 6वीला 7वीला 8वीला त्या पण परीक्षा देत राहायच्या. 6वीला म्हणजे कोणत्या परीक्षा द्यायच्या म्हणलं तर श्रेया परीक्षा झाली, BDS परीक्षा आहे, मंथन एक राहते, ह्या तिन्ही परीक्षा देत जायचं. थोडीशी फीस जाईल आपली, पण तुम्ही नेहमी परीक्षा दिला तर तुम्हाला काय होईल की जे नोकरीविषयक जे तुमची तयारी असेल ती भरभक्कम होईल, खूप चांगल्या पद्धतीनं तुमची तयारी होईल. तुम्ही जर थोड्याशा पैशासाठी पाहिलं आणि ह्या परीक्षा नाही दिल्या तर काय होईल की तुमचं जे प्रिपरेशन आहे ती कमी होईल. प्रिपरेशन कमी कसं होईल? कारण ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर ट्रिक्स बघा. पेपर दिले, तुम्ही परीक्षा दिल्या तर आपण काय करतो, अभ्यास करतो त्या परीक्षेचा, आणि आपल्याला बऱ्याचशा छोट्या मोठ्या ट्रिक्स राहतात गणिताच्या आत्तापासूनच समजायला सुरुवात होते. आणि आत्तापासूनच समजायला सुरुवात झाली म्हणजे आपण आत्तापासूनच जे पुढच्या परीक्षा येणार आहे, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि तिथे कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला पण राहायचं आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे. तर ह्या सगळ्या परीक्षामुळं काय होईल, आपल्याला त्याची भरपूर अशी तयारी झालेली असेल. तर म्हणून श्रेया परीक्षा, BDS परीक्षा, मंथन असेल, अजून कोणत्या तरी असतील, भरपूर आहेत परीक्षा.
त्या कमीत कमी 3 परीक्षा तरी तुम्ही देत चाल, तुमची अभ्यास खूप चांगल्या पद्धतीचा होईल आणि तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हा. ठीक आहे. कारण पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर भरपूर फीस आहेत. 10वीच्या नंतर आपण स्पर्धा परीक्षेच्या जर पाहिल्या, सायन्सच्या पाहिल्या, भरपूर फीस घेतात ट्युशनवर. पुढं मग आपल्याला ट्युशन फीस भरायची खूप मोठी, तशी वेळ येऊ नये असं जर वाटत असेल, घरच्या घरीच बसून आपण अभ्यास करायचा आहे आणि मार्क चांगले घ्यायचे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आतापासूनच तयारीला लागावं लागेल. आतापासूनच तयारी केली तर तुम्हाला काय होईल की पुढे जाऊन कोणतेही ट्युशन जास्त, ठीक आहे एखाद दोन ठीक आहे, पण खूप असे सगळ्याच विषयाचे लावणं 4-4, 5-5 तास जसे मुलं लावतात तशी काही गरज पडणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं आतापासूनच तयारीला लागा. 5वी असो 6वी असो, खचून जायचं नाही 5वीच्या मुलांनी. ठीक आहे. नवोदयला लागलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही लागलं म्हणजे असं काही नाही की तुमचं सगळं संपलं. ठीक आहे. अजूनही तुम्ही घरी बसूनही ते फक्त त्यांना एक सपोर्ट भेटतो आणि तुम्हाला नाही भेटणार, तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आधारे ते अचीव करू शकता, म्हणजे साध्य करू शकता. ठीक. अजून काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा.